मल्याळम अभिनेता दुलकर सलमानच्या गाजलेल्या कुरूप सिनेमाची आठवण करून देणारा धक्कादायक गुन्हा जालन्यात उघडकीस आला आहे। अकोल्यातील एका आरोपीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी मित्राच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला आहे। जालना जिल्ह्यातील गाजलेल्या कार जळीत प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे। दुलकर सलमानच्या कुरूप सिनेमातील कथानकाशी साधर्म्य असलेल्या या प्रकरणात अकोल्यातील रहिवासी नितीन प्रभाकर गवळी याने कर्जातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचा आरोप आहे। या तपासानुसार आरोपीने आपल्या मित्राचा खून करून मृतदेह कारमध्ये ठेवला आणि कार पेटवून स्वतःचा मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचे तपासातून समोर आले। जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुजरातमधील सुरत येथे शोध मोहीम राबवून मुख्य आरोपी नितीन गवळी आणि त्याची प्रेयसी अनिता पंडित यांना अटक केली। तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईनंतर तपासाला नवे वळण मिळाले आहे। या कटामागे आणखी कोणाचा सहभाग होता का याचा तपास आता पोलीस करीत आहेत। याच्यामध्ये नितीन गवळी या माणूसने आपली डेथ फेक करण्यासाठी हे पूर्ण कॉन्स्पिरसीचा कट रचला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे एडीला कन्वर्ट करून मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आणि नितीन गवळी सोबत 2 लोक इतर ताब्यामध्ये घेतले आहेत आणि अटक केली। आता हे कॉन्स्पिरसी काय कारणामुळे रचली होती याची सखोल चौकशी चालू आहे। प्राथमिक आम्हाला असं माहिती भेटतोय की नितीन गवळीवर काहीतरी कर्ज होता आणि इलिसिट अफेअरचे पण काहीतरी पुरावे मला भेटतोय। सखोल चौकशी केल्यानंतर हे पूर्ण बाब निष्पन्न होईल। आम्ही चौकशी करून हे निष्पन्न केलंय की जो लिफ्ट डे आम्हाला गाडीमध्ये सापडलाय संदीप चव्हाण जो की यूपी बराडचा रहने वाला आहे, तिथला हे माणूस त्याच्या आम्हाला हे मुद्रे या गाडीमध्ये सापडला होता। या कॉन्स्पिरसीमुळे काय काय कारण होते याच्या निष्पन्न करण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे। आता प्राथमिक आम्ही 3 आरोपीला अटक केलाय आणि मुख्य कॉन्स्पिरसी ज्यांनी रचली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेला आहे।